और उसके बिन कहीं दिल मैं लगा लूं, हो नहीं सकता। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी अब्दुल भाई कुरेशी आणि मी आज तुमच्यासाठी आणलेला आहे पर्सेंटेज शेकडेवारी टक्केवारी। आज आपण पाहणार आहे व्हिडिओ मधला भाग तिसरा आणि इथून आपले प्रकार चालू होणार आहेत। तर पाहूया पहिला प्रकार पाहूया। तर पहिला प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो, पहिला प्रश्न आहे 10% म्हणजे किती? 10% म्हणजे किती? हा प्रश्न आहे 10% म्हणजे किती? तर याचा अर्थ काय? तर हे 100 मध्ये 10 आहे। याचा अर्थ काय? हे 100 मध्ये 10 आहे। म्हणजे कोणत्या तरी भागीदारी माझा हिस्सा 10% आहे। माझा हिस्सा 10% आहे। याचा अर्थ जर 100 रुपये आहेत तर त्या 10 रुपये माझे आहेत। गोष्ट लक्षात यायली ना? 10% चा अर्थ असतो 10/100 म्हणजे 100 मध्ये 10 म्हणजे 10% म्हणजे काय? 10% म्हणजे किती? तर एखादी भागीदारी आहे, त्यात एकूण रक्कम आहे 100 आणि त्या भागीदारीत माझा हिस्सा जर 10% आहे म्हणजे 100 मधून 10 अशा प्रकारे। तर दुसरा प्रश्न पाहूया, 20% म्हणजे किती? दुसरा आहे 20% म्हणजे किती? ओके, 20% म्हणजे किती? याचा अर्थ काय विद्यार्थी मित्रांनो? तर 100 मध्ये 20 याचा अर्थ एखाद्या भागीदारीत माझा हिस्सा 20% आहे। तर याचा अर्थ 100 मध्ये असेल तर त्यात 20 रुपये माझे होणार। एखादी भागीदारी आहे 100 रुपयाची, त्यात 20% म्हणजे 20 रुपये। तर 100 मध्ये 20 रुपये माझे आहेत। म्हणजे आपण काय म्हणू शकतो? 100 मधून 20 म्हणजे 20% म्हणजे किती? तर 20/100 अशा प्रकारे। आता तिसरा पाहूया विद्यार्थी मित्रांनो। तर तिसरा प्रश्न आहे 20% आहे 20% आहे आणि 500 रुपये आहे। किती? 500 रुपये। तर किती? काय म्हणतो? तर किती? तर काय करायचं? सरळ हे काय म्हणते? 500 रुपयाचे 20%। आपल्या भाषेत म्हणजेच प्रश्न कसा असणार? हा प्रश्न परीक्षेत असा विचारला होता, पण असा असणार 500 चे 20% बरोबर किती? असा प्रश्न होता। 500 चे 20% बरोबर किती होतात? तर आपण काय करणार? सर्वात पहिले 500 चे 20% म्हणजे एकूण रक्कम किती आहे? 500। 20% काढायचे 500 चे। तर काय करायचं? आपल्याला माहिती आहे 500 100 चे किती पट आहेत? 5 पट आहेत, माहिती आहे शॉर्टकट मेथडने। तर याचे पण किती करा? 5 पट। मग किती येणार? 100। ओके, म्हणजे आपण काय सांगू शकतो की हे 100 रुपये आहे। 20% म्हणजे 100 रुपये आहे। 500 चे 20% म्हणजे किती रुपये? तर 100 रुपये असा लावू शकतो। किंवा याच्यापेक्षा शॉर्टकट होते आपली गुणाकार पद्धत। दोन्ही संख्येला पण 500 ला व 20 ला आपल्याला 100 ने भागावं लागेल। तर 100 बाजूला ठेवा दोन्हीला। तर 1 0 याच्यातला 1 0 याच्यातला 1 0 1 0 कटला झाला। एक उरला, काही महत्व नाही। आता किती उरले? 50। इथे किती उरले? 2।
यांचा गुणाकार, कारण चे आलेला आहे, चे च्या ची म्हणजेच गुणाकार असतो विद्यार्थी मित्रांनो गणितात. तर 50 गुणी 100 आला का 100. अशा प्रकारे पण आपण सोडू शकतो, किंवा आपली ट्रॅडिशनल जी मेथड आहे त्याच्याद्वारे पण सोडू शकतो. जसे एकूण 500 चे म्हणजे गुणाकार, 20% टक्के म्हणजे 100 भागिले 2 शून्य काढले 2 शून्य काढले 20 म्हणजे 100. 20 म्हणजे किती होता 100. तर अशा प्रकारे आपण हे सोडू शकतो. आता विद्यार्थी मित्रांनो आपण चौथा गणित पाहूया. परीक्षेत विद्यार्थी मित्रांनो खूप वेळेस हा प्रश्न आलेला आहे. पोलीस भरती, सोलापूर पोलीस भरती घ्या 2016-17 ची, किंवा नांदेड पोलीस भरती घ्या, त्याच्यात बरेच पोलीस भरती मागच्या वर्षी झालेले आहे, त्याच्यात बरेच प्रश्न शेकडेवारी बद्दल हाच प्रश्न आलता. आणि हा प्रश्नाचं उत्तर आहे 100. कारण पहा तुम्हाला सांगतो, 100चे 100% म्हणजेच किती होतात. तर आपल्याला माहिती आहे एकूण रक्कम किती आहे 100, चे आला गुणाकार किती टक्के 100% भागीला 100 करून टाका. एक अशी पद्धत आहे. दुसरी पद्धत कोणती आहे, दुसरी पद्धत कोणती आहे, हे किती आहे 100, 100चे किती आहे 1 पट आहे, म्हणजे हे पण किती होणार, याचा पण किती घेणार आपण 1 पट. तर हे 100चे 1 पट, म्हणून 100%चे पण 1 पट घ्या, किती होणार 100. हे आता तिसरी पद्धत पाहू आपण. तिसरी पद्धत पाहू विद्यार्थी मित्रांनो, आपली गुणाकाराची पद्धत. 100चे 100% म्हणजे कसं काय, तर 100 बाजूला ठेवा, 1 2 शून्य काढा, 1 2 शून्य उरले किती 100. म्हणजे आपल्याला काय सांगता येईल विद्यार्थी मित्रांनो, की 100चे 100% म्हणजे 100 असतात. तर अशा प्रकारे आपण प्रकार पहिला पाहिलेला आहे. प्रकार पहिल्यामध्ये आपण पाहिला 10% बरोबर किती होतात, किंवा 20% बरोबर किती होतात, किंवा 30% बरोबर किती. आता विद्यार्थी मित्रांनो आपण प्रकार दुसरा पाहणार आहे. प्रकार पहिला पाहिला आपण 10%, 20% बरोबर किती होतात, किंवा 50% म्हणजे किती, हे पाहिलेलं आहे. आता प्रकार दुसरा पाहणार आहे. त्यामध्ये आपण प्रकार दुसरामध्ये याचा उलट पाहणार आहे. जसा आपण म्हणलं होतं 10% म्हणजे किती होतात, तर आपण लिहिलं होता 10चे 100. तर आपण आता कसं प्रश्न पाहणार आहे प्रकार 2 मध्ये, की 10चे 100 म्हणजे किती टक्के होणार, 10चे 100 म्हणजे किती टक्के होणार, अशा प्रकारचे प्रश्न आपण प्रकार 2 मध्ये पाहणार आहोत. तर खूप सोपं आहे. तुम्हाला एक सांगतो, पहा 10/100 बराबर किती टक्के. काय प्रश्न विचारला, किती टक्के, हा प्रश्न विचारलेला आहे. तर काय नाही करायचं विद्यार्थी मित्र, आपल्याला माहिती आहे छेदात जर 100 असले की डायरेक्ट, आणि जर टक्के काढायला सांगितले तर डायरेक्ट अंशात जेवढी पण संख्या आहे समजून घ्यायची ती टक्के तेवढे टक्के आहे. आता पहा इथे 100 म्हणजे वही आहे 10, डायरेक्ट लावून टाकायचे 10%. आणि जर तुम्हाला डाऊट असेल तर आपण सोडून पाहू. पहा 10चे 1 शून्य काढला 1 शून्य काढला उरले का 10, अशा प्रकारे. आता पहा दुसरा प्रश्न पाहू आपण. 20/100 किती आहे, 20/100 बराबर किती टक्के, बराबर किती टक्के. याचा पण खूप सोपा आहे विद्यार्थी मित्रांनो. छेदात 100 आहे, अंशात कोणतीही संख्या असू द्या, जी अंशात संख्या आहे तीच होणार आपला टक्के. का, कारण छेदात आपले 100 आहे, म्हणून किती होणार 20%. झाला आन्सर तुमचा. काही सोडवायची गरज नाही. आज जर सोडवायचंच आहे तुम्हाला, आता सॉरी इथं एक मिस्टेक झालेली आहे. 20/100 म्हणते, 20/100 म्हणते ना. तर इथे पहा याला सोडून पाहायचं एकदम.
काय काय संख्या असतात जिथं असे होतात, अंश आपल्याला धन लागतात, पण इथे 20 आहे, इथे 100 आहे. तर काय करायचा, 1 0 कट 1 0 कट, किती उरले, बे का बे, बे पंचे 10 म्हणजे 5%. 20 छेदात 100 बरोबर 5% होणार. आता पाहू तिसरा प्रश्न पहा. 20 जर 100च्या ऐवजी जर कोणती संख्या आली खाली तर मग 500 आली, 500 घेऊ. बरोबर किती टक्के, किती टक्के म्हणजे ते काय म्हणते विद्यार्थी मित्रांनो, माझ्याजवळ 500 रुपये आहे, त्यातून मी 20 रुपये घेतले म्हणजे मी किती टक्के रुपये घेतले. इथं काय म्हणते, माझ्याजवळ 100 रुपये आहे, मी 10 रुपये काढले तर माझ्याजवळ किती रुपये राहिले. इथं काय म्हणते, माझ्याजवळ इथं माझ्याजवळ 100 रुपये आहेत, मी 10 रुपये काढले तर मी किती टक्के रुपये काढले हे इथं आपण काढले होते, हे आले 10% रुपये आपण काढले होते. इथं काय म्हणते, माझ्याजवळ 100 रुपये आहे, मी 20 रुपये काढले तर मी किती टक्के रुपये काढले, तर 5% रुपये काढले. तिसऱ्या प्रश्नात काय म्हणते, माझ्याजवळ 500 रुपये आहे, मी 20 रुपये खर्च केले तर मी किती टक्के रुपये खर्च केले, हे प्रश्न आहे. हे जे असते ना, इथं काही पण दिलेले असतात आणि इथं, तर याचा अर्थ काय, हे जे लाईनच्या खाली असते नाही, याचा अर्थ आहे एकूण संख्या. एकूण संख्येतून आपण घेतलेली रक्कम, हे इथं जे वही असते नाही, ही एकूण ही घेतलेली रक्कम आहे आणि एकूण संख्या आहे. तर काय म्हणते, जर 500 मधून 20 रुपये काढले तर म्हणजे किती टक्के रुपये आपण काढले, तर काय नाही करायचा, डायरेक्ट भाग देऊन टाकायचा. 0 कटला 0 कटला, 5 बेगा बे, बे 2 4, बे 5 10, 25% रुपये काढले. किती काढले, 25% रुपये काढले. आता असाच एक चौथा प्रश्न पाहू आपण. चौथा प्रश्न काय म्हणतो, माझ्याजवळ 500 रुपये आहे, मी त्याच्यातले 100 रुपये खर्च केले. माझ्याजवळ 500 रुपये आहे, मी त्याच्यातले 100 रुपये खर्च केले तर मी किती टक्के रुपये खर्च केले हे काढायचं आहे आपल्याला. तर काय करायचं, सरळ सरळ 2 0 काढले, 2 0 काढले, 1 1. आता किती उरले, 1 ला व्हॅल्यू नाही म्हणजे 5 उरले. तर आपण काय म्हणू शकतो विद्यार्थी मित्रांनो, 5%. म्हणजे या 100 ला आपण 5% म्हटलं, या 20 ला आपण 25% म्हटलं आणि या 20 ला आपण 5% म्हटलं आणि 10 ला 10% म्हटलं. तर अशा प्रकारे जर एकूण कोणी तुमच्याकडून जर तुम्ही पैसे दिले कोणाला, जर तुमच्याजवळ पैसे आहे समजा 25,000 रुपये आणि तुम्ही कोणाला 25,000 आहे आणि तुम्ही कोणाला जर 10,000 रुपये उसने दिले तर तुम्ही किती टक्के रुपये त्याला उसने दिले. जर असे जर काढायचे तुम्हाला टक्केवारी तर तुम्ही काढू शकता. हे 25,000 याच्यातून तुम्ही गेले 10,000 तर 1 2 3 1 2 3 5 2 10 5 25 0.20 तर तुम्ही 0.4 रुपये त्या माणसाला 0.4% रुपये त्या माणसाला तुम्ही दिले. अशा प्रकारे आपण काढू शकतो. जर तुम्हाला तुमच्याजवळ समजा तुमच्याजवळ जर 28 पक्षी आहे, त्याच्यातले तुम्ही 10 पक्षी खाल्ले, 28 पक्षी आहे तुमच्याजवळ 28 पक्षी आहे, तुम्ही 10 पक्षी खाल्ले तर तुम्ही किती टक्के पक्षी खाल्ले हे जर काढायचं आहे तुम्हाला तर या पद्धतीने आपण काढतो प्रकार 2 मध्ये. प्रकार 1 मध्ये काय होता, डायरेक्ट टक्के दिलेले होते, याचे आपल्याला पैशात रूपांतर करायचे होते. तुम्ही खाल्लेले पक्षी हे तुम्ही टक्क्यात दिले होते आणि तुम्ही किती पक्षी खाल्ले होते हे तुम्हाला काढायचे होते. कारण तुम्ही समजा तुमच्याजवळ पहिला प्रकार पाहिला होता आपण 5% बरोबर किती, असं ना, 5% बरोबर किती म्हणजे 100 मधून 5. आता पायाचा 5च येणार आहे. 1 0 ला 5 1 5 5 2 10 20 म्हणजे 5% म्हणजेच 20 रुपये, 20 रुपये म्हणजेच 5%. अशा प्रकारे आपण प्रकार पहिला आणि प्रकार दुसरा, मला खात्री आहे तुम्हाला प्रकार दुसरा समजला असेल. आता आपण वळूया प्रकार आपला तिसऱ्यावर. प्रकार तिसरा आहे, खूप इंटरेस्टिंग प्रकार आहे तिसरा. आता प्रकार तिसऱ्यामध्ये फारसे परीक्षेत प्रश्न विचारले जात नाही, तरी पण एक बेसिक म्हणून आपण टक्केवारी, शेकडेवारी, पर्सेंटेज काय असते हे आपण
पाहूया. तर 100 हे छेद असणारे अपूर्णांक टक्के वापरून लिहा. आता तुम्हाला छेद म्हणजे काय, अपूर्णांक म्हणजे काय, टक्के तर माहितच आहे तुम्हाला. अपूर्णांक म्हणजे कोणती संख्या, आता आपण पाहतो समसंख्या. समसंख्या विषम संख्या पाहतो, विषम संख्या त्याच प्रकारे एक अपूर्णांक संख्या असते अशी छेदात. एक रेषेच्या वर असते, एक रेषेच्या खाली असते, त्याला अपूर्णांक संख्या असे म्हणतात. तर या संख्येत लिहा म्हणते. आता छेद म्हणजे काय, तर यात पहा हे वरी जे असते याला म्हणतात अंश. काय म्हणतात, अंश. आणि हे जे खाली असते याला म्हणतात छेद. याला काय म्हणतात, छेद. जे रेषेच्या वरी आहे त्याला अंश, जे रेषेच्या खाली आहे त्याला छेद. अशा प्रकारे अपूर्णांक संख्या असतात. जशा आपले सम, विषम, त्रिकोणी संख्या अशा संख्याचे प्रकार आहेत, त्याच प्रकारे अपूर्णांक हे एक संख्याचा प्रकार आहेत. आणि अशा प्रकारे अपूर्णांक संख्या असतात. अशा प्रकारे किंवा कसे पण असू शकतात. हे अपूर्णांक संख्या आहेत. आणि यात हे अंश असते, वरी जे असते ना, जी संख्या असते रेषेच्या वरी त्याला अंश म्हणतात, रेषेच्या खाली जी संख्या असते त्याला छेद म्हणतात. तर प्रश्न काय म्हणते, 100 हे छेद असणारे अपूर्णांक टक्के वापरून लिहा. आता तुम्हाला दिलेला असेल असा प्रश्न, तुम्हाला काय म्हणते, छेद कोणता याचा, 100 रेषेच्या खाली हे आहे 100 आहे. 100चा अर्थच टक्के होतो. म्हणून काय म्हणते, जर प्रश्नात छेद जर 100 असेल, जर या एखाद्या प्रश्नातील अपूर्णांक संख्येचा जर छेद 100 असेल तर ती संख्या टक्के वापरून लिहा. कारण 100च आपल्याला टक्के वापरून लिहिता येते. टक्केचा अर्थच आपल्याला हे यालाच टक्के म्हणतात. 100लाच हे म्हणतात, यालाच हे म्हणतात. तर डायरेक्ट काय करायचा, 5%. झाला आन्सर. झाला आन्सर. दुसरा आहे प्रश्न 32/500. आता हे प्रश्न याला सोडवणार नाही, कारण वरी आपल्याला काय दिलेली आहे नोट, की 100 हे छेद असणारे अपूर्णांक टक्के वापरून लिहा. आपण इथं छेदात काय 500, म्हणजे हे प्रश्न लागू होणार नाही, म्हणून हे सोडून द्यायचा. याचे टक्के निघणार नाही या प्रश्नानुसार, पण तसे निघतात जर काढत बसले तर, पण या प्रश्नानुसार निघत नाही या नुसार. आता तिसरा प्रश्न पहा. तिसऱ्या प्रश्नानुसार 25/100 याचे टक्के काढा. बरोबर किती आहे, 25%. डायरेक्ट लिहून टाकायचे. तिसरा आहे चौथा प्रश्न आहे 1/100 डायरेक्ट 1%. काहीच विचार करायचा नाही. चौथा आहे 0/100 बरोबर किती होतात याचे टक्के काढा. तर टक्केत रूपांतर केलं का, कारण याचा छेद 100 आहे. म्हणजे जर असा प्रश्न आला, नोट अशी आली आणि जर म्हटलं की टक्के काढा, तर डायरेक्ट काय करायचं, जे अंश आहेत पहिले अंश पाहून घ्यायचा, नंतर छेद पाहायचा. छेद 100 असेल तर डायरेक्ट अंश ते टक्के धरून टाकायचं. हे पाहता लास्ट प्रश्न आहे 250, तर काय होणार 250%. लय सोपं आहे. एकदम बेसिक पासून आपण घेणार आहे, जेणेकरून डोक्यात बसलं पाहिजे. नुसता अभ्यास करून फक्त दाखवण्यासाठी अभ्यास करता येत नाही, तर ते काही प्रमाणात ते डोक्यात तरी बसला पाहिजे. या उद्देशाने आपण अभ्यास करायला पाहिजे. आता तुम्हाला प्रकार 3 प्रकार 2 प्रकार 1 समजला. आता आपण प्रकार चौथा पाहूया. प्रकार चौथा भी याच्यापेक्षा सोपा आहे. काहीच अवघड नाही. टक्केवारी म्हणजेच काही अवघड नाही. पाहिल्यावर माझ्या पहिला प्रश्न कसा सॉल्व्ह करायचा हे आपण डायरेक्ट शिकतो. आता प्रकार चौथा काय आहे, पूर्णांक संख्येला टक्केचे चिन्ह असून अपूर्णांकात रूपांतर करा. काय प्रश्न आहे, प्रश्न आहे प्रकार चौथा, पूर्णांक संख्येला टक्केचे चिन्ह असून अपूर्णांकात
बदला किंवा रूपांतर करा। याचा हे प्रश्न कोणत्या प्रश्नाचा उलट आहे? प्रकार तिसऱ्याचा उलट हे चौथा प्रकार आहे। जसा प्रकार पहिल्याचा उलट दुसरा प्रकार होता, तसाच प्रकार तिसऱ्याचा प्रकार चौथा हे उलट आहे। आता पहा, ही नोट दिलेली आहे आपल्याला। आता आपल्याला प्रश्न दिलेला आहे, प्रश्न दिलेला आहे 32% पूर्णांक संख्येला। आता पूर्णांक संख्या तर माहितच आहे तुम्हाला। अपूर्णांक म्हणजे जी पूर्ण नाही, आणि अपूर्णांक म्हणजे 2 3 4 7 8 0 1 2 इत्यादी जेवढ्या आपण व्यवहारात वापरतो त्या सर्व संख्यांना आपण पूर्णांक संख्या म्हणतो। 100 पर्यंत, 1 ते 100 पर्यंत, 1000 पर्यंत, अनंत पर्यंत। तर ही पूर्णांक संख्या झाली 32। आता याला टक्क्याचे चिन्ह असून, हे टक्क्याचे चिन्ह आहे, अपूर्णांकात बदला। हे टक्का नाही म्हणायचं, याला 100 म्हणायचं, आणि हे छेदात जाते। तर काय करायचा? डायरेक्ट छेदात लिहून टाकायचा। 32% आहे ना, याला छेदात आणा, हे आणला छेदात, काय झाले? 35/100 किती झाले? 35/100 हे झाला त्याचा आन्सर। दुसरा आहे 25%। 25% हे पूर्ण संख्या आहे, याच्या अपूर्णांक संख्येत पहिले रूपांतर करून घ्यायचे। टक्के आहेत आपल्याला माहिती आहे। आता अपूर्णांक संख्येचं रूपांतर करायचे तर एक संख्या रेषेच्या वर पाहिजे, एक संख्या रेषेच्या खाली पाहिजे। रेषेच्या वर तर आपल्याला माहिती आहे 25 आहे, पण रेषेच्या खाली कोणती संख्या घ्यावी? तर याचा उत्तर आहे हे जे चिन्ह दिसते ना, याला म्हणतात 100। याला काय म्हणतात? 100। आणि 100ला टक्के म्हणतात, आणि याचा नाव आहे टक्के। तर हे इथं घेऊन टाकायचे, झाले 25/100। आता पाहू तिसरा 1%। याचा पण तसंच करा। आपल्याला माहिती आहे पूर्ण संख्या दिलेली 1, रेषेच्या वरी, टक्के रेषेच्या खाली, किती टक्के? 100। कारण एकूण किती टक्के संख्या असते? एकूण 100% संख्या असते, त्याच्या वरी संख्या होऊ शकत नाही। एकूण 100% संख्या असते। जर तुम्हाला म्हणलं 500% ही संख्या आहे एकूण, नाही, 100 ही आपली एकूण संख्या आहे टक्के। 100 पेक्षा जास्त टक्के असू शकत नाही। आता पहा, चौथा प्रकार आहे 0%। 0% याचा अर्थ आता यात अंशाच्या वर लिहून टाकायचा आणि खाली 100 लिहून टाकायचे, आणि हे पुसून टाकायचा, कारण हेच आपण इथं घेतला ना। अशा प्रकारे प्रश्न आहे। आता आपण प्रकार 5वा पाहूया। प्रकार 5वा याच्यापेक्षाही सोपा आहे, म्हणजे शेकडेवारी लय सोपं आहे, काहीच अवघड नाही, डोक्यात लगेच बसते। शेकडेवारी म्हणजे काय असते, नेमकं कशाला म्हणतात, कशात याचा वापर होतो, आणि कशामुळे आपण परीक्षेत शेकडेवारीचे प्रश्न सोडवत असताना चुकतो, हे पण आपल्या लक्षात येईल। तर प्रकार 5वा पहा। प्रकार 5वा पहा। प्रकार 5वा आहे 7/20 बराबर किती टक्के? हा प्रश्न आहे। हा प्रश्न आहे। आता पहा विद्यार्थी मित्रांनो, हे एकदम सोपं आहे, फक्त थोडासा डोकं लावायचं, थोडं बारकाईने लक्ष द्यायचा। 7/20/7 म्हणजे 20 रुपये आहे माझ्याजवळ, मी 7 रुपये खर्च केले, तर मी किती रुपये खर्च केले हे आपल्याला टक्क्यात काढायचे। तर मी 7 रुपये खर्च केले, पण किती टक्क्यात खर्च केले हे काढायचं आहे। आता पहा, इथे छेद आहे 20, तर 100 असता तर आपण डायरेक्ट सांगितलं असतं 60%, पण आता सांगता येत नाही, म्हणून कसं सोडवायचं? तर एकदम सोपी पद्धत आहे। पहा, छेद 100 नाही, आपल्याला 100 करावं लागेल। छेद हे उत्तर लिहितो इथं। एक नोट लक्षात ठेवा, जर एखाद्या अपूर्णांक संख्या, ही अपूर्णांक संख्या आहे 7/20,
ही अपूर्णांक संख्या आहे. या अपूर्णांक संख्येत छेद 100 नसेल तर काय करायचा, तर या आपल्याला माहित आहे जर कोणत्याही संख्येच्या खाली जर 100 असेल तर ती संख्या डायरेक्ट ते अंश डायरेक्ट त्या संख्येचा टक्के होतो. तर आपल्याला पहिले इथे 100 आणावं लागेल. 100 आणण्यासाठी काय करायचं आपल्याला, तर खाली जे अंश आहे छेद आहे, छेद जर 100 पेक्षा काय 100 पेक्षा कमी असेल, छेद जर रेषेच्या खाली जी संख्या आहे ती संख्या जर 100 पेक्षा जर कमी असेल तर 100 पेक्षा जर कमी असेल तर काय करायचा, तर ती संख्या म्हणजे कोणती संख्या, ती संख्या म्हणजे कोणती संख्या, ती संख्या म्हणजे कोणती संख्या, छेदाची संख्या म्हणजे छेद म्हणजे छेद, छेद गुणिला अशी कोणती संख्या आहे, अशी कोणती संख्या, अशी कोणती संख्या आहे की छेदाने गुणल्यास गुणाकार 100 येईल, गुणाकार 100 येईल. पहा एकदम स्पष्ट नोट आहे, काहीच याच्यात डोकं घालायची गरज नाही. फक्त छेद पाहायचा, छेद 100 पेक्षा लहान आहे का, हो तर काय करायचा, या छेदाने कोणती संख्या आहे की या छेदाने गुणल्यास त्यांची गुणाकार 100 येणार. तर शॉर्टकट काय करायचा, 20 आहे. आता असा 5 बसायचा नाही की बाबा 4 ने गुणल्यास तर किती होणार 80, नाही 100 नाही आली. आता 3 ने गुणू 3 60, नाही असं नाही करायचं. काय करायचा, ती संख्या आपल्याला काहीच घेणार नाही, ती संख्या विचारायचा की नाही की ती संख्या कुठे, डायरेक्ट काय करायचं आहे 20 गुणिला, आता ती संख्या नाही माहित आपल्याला, x लिहून टाकायचा तिथं का, कारण ती संख्या माहित नाही, सध्या माहित नाही आपल्याला, म्हणून x घ्यायचा, नाहीतर काय घ्यायचा, काहीतरी क्वेश्चन मार्क घ्यायचा, तिथं ती संख्या मिळणार आपल्याला. नंतर डायरेक्ट 100 करणार का, कारण ही संख्या यांचा गुणाकार तर 100 येणार ना, यांचा गुणाकार जर 100 आला तर आता काय करायचा, हे गुणाकार आहे, क्वेश्चन मार्क आहे. आता कसं सोडवायचं याला, हे काय झालं समीकरण, आता कसं सोडवायचं याला, काहीच नाही करायचं आहे, 20 इकडे घेऊन टाकायची, तर काय होणार भागाकार, तर किती होणार 20 बरोबर 100, 20 भागिला 100 बरोबर क्वेश्चन मार्क. आला हे चिन्ह इकडे आला, हे 100 इकडे आले, हे गुणाकार होता, यांचा भागाकार झाला. डायरेक्ट काय करायचा, या दोघांचा भागाकार करून टाकायचा. जर इथं प्रश्न चिन्ह असले तर आपण काय करणार, ती संख्या शोधायची. आता 20 ने 100 ला भाग दिल्यावर किती होतात, 20 पंजे 100, किती 20 पंजे 100 म्हणजे 5 आली. आता भागाकार करू आपण, 100 ने भाग देऊ, बे 20 पंचा 100 आला का भाग, म्हणजे ती संख्या कोणती आहे, जर 20 ने गुणल्यास 100 येणार तर 5 आहे, मग आपलं उत्तर काय होणार 5, भेटली संख्या. आता काय करायचा, आता पुढचा नियम आहे का, आता काय करायचं, आता तुम्हाला माहिती आहे की जर छेद 100 पेक्षा कमी असेल तर छेद गुणिला अशी कोणती संख्या आहे की ज्याचा गुणाकार छेदासोबत केला की बेरीज 100 गुणाकार 100 येईल. आणि नंतर काय करायचं, मग ती संख्या कोणती संख्या, जी संख्या गुणाकाराला कोणती संख्या, तर छेदाने गुणल्या पण ती संख्याने त्या संख्याने
सॉरी त्या संख्याने अंश व छेदाचा गुणाकार करायचा, गुणाकार करा। त्या संख्येने अंश व छेदाचा गुणाकार करा म्हणजेच आपल्या हाती किती 5, 5 ती संख्या आली, 5 ने याला गुणायचा 7 ला, 5 ने 20 ला गुणायचा, किती येणार 5 × 35, 5 20 × 100। आता मला सांगा तुम्ही या अपूर्णांक संख्येत आले का नाही खाली 100 आला का नाही? म्हणजे आज 100 कोणत्याही संख्येच्या खाली असले तर आपण काय करतो, अंशाला धरून टाकू टक्का, म्हणजे 35% आहे। काय आहे 35%? ये म्हणजे 7 7 20 7/20 7/20 किती आलता 7/20 हे प्रश्न होता। याचा उत्तर काय येणार 35%। आला का 35%? अशा प्रकारे हेच नियम जर तुम्ही लक्षात ठेवला एवढाच तर हे प्रश्न आपल्याला सॉल्व्ह करता येते आणि असे प्रश्न पोलीस भरतीत पडू शकतात। आता दुसरा प्रश्न पाहूया विद्यार्थी मित्रांनो। दुसरा प्रश्न पाहू। दुसरा प्रश्न आहे 14 भागिले 40। 40 बराबर किती टक्के? बरोबर किती टक्के हा प्रश्न आहे। आता याला नियम तोच लावायचा, कारण आपण चाललो लॉंग मेथडने। याच्यापेक्षा शॉर्ट मेथड आहे तुम्हाला नंतर सांगतो मी, पहिले आपण लॉंग मेथड पाहू कोणती आहे। तर सर्वात पहिले काय करायचं विद्यार्थी मित्रांनो, आपला नियम आहे। नियम काय आहे? नोट नियम काय? नियम आहे जर छेद 100 पेक्षा लहान किंवा कमी असेल, लहान किंवा कमी असेल तर छेदाला अशा कोणत्या संख्येने गुणल्यास, अशा कोणत्या संख्येने गुणल्यास उत्तर 100 येईल, तर ती संख्या त्या संख्येने अंश व छेदाचा गुणाकार करा आणि जर छेद 100 व अंश जर छेद 100 आणि अंश जो काही येईल तोच अंश आपला टक्के आहे। बस एवढी नोट लक्षात ठेवा। ही लॉंग मेथड झाली 14 आणि 40। तर काय करायचा, माझ्याजवळ हे काय म्हणते, माझ्याजवळ 40 रुपये होते, त्याच्यात मी 14 रुपये खर्च केले किंवा कोणाला उसने दिले, तर मी किती रुपये खर्च केले किंवा कोणाला किती टक्के रुपये उसने दिले किंवा कोणाला किती टक्के रुपये खर्च केले हे म्हणते। तर या 14 टक्क्याच्या भाषेत काय म्हणतात हे आपल्याला कळायचं आहे। तर काय करायचं आहे, 14/40 छेद किती पेक्षा आहे 100 पेक्षा कमी। तर मग काय करायचं लॉंग मेथडने, तर ही संख्या गुणिले अशी कोणती संख्या आहे की 100 येणार। तर खूप अवघड आहे। आता कसं सोडवायचं,
आता तुमच्या मनात प्रश्न येईल ना, आता कसा सोडू सर आम्ही याला, आता कसा सोडू? आता 80 40ला जर आम्ही 2 ने गुणलं तर 80 येणार. जर 40ला आता पाहू आपण, 40 गुणिले x बरोबर 10. आता चिन्हांच्या आतला बदल होणार. तर काय होणार? 100 भागिले 40. एक मिनिट, बे दोन्ही 4, बे पंचे 10. आता 5 2, तर 2 4. ती संख्या कोणती होणार? 2.5. 2.5 ने जर 40ला गुणलं तर उत्तर 100 येणार. तर उत्तर 100 येणार. तर काय करायचं? ऐका आता, ऐका आता काय करायचं? ही तर झाली लॉग मेथड झाली. आता तुम्ही काय करणार? 2.5 आली, 2.5 ला 40 ने गुणणार तर किती येणार? किती येणार? 0. आता पॉइंट आहे, मग 10.0 येणार. आला 10.0. आता काय करणार? आता काय करणार? 40ला 14 ने गुणणार. हे झाला आपला छेद. आता 14 ने गुणणार 2.5 ला 14 ने, तर याचं उत्तर किती येणार? 300 किती येणार? 350. 350 आला. आता काय करणार तुम्ही? आता याचा भागाकार करणार. म्हणजे खूप लांब चालली ही मेथड. ही मेथड खूप लांब चालली, पण उत्तर निघणार नक्की. आता जर असे प्रश्न असतील तर काय करायचं? लगेच तुम्हाला पहिले सांगितलेलं आहे, 40 गुणिले 100 करून टाकायचं. का? कारण याचे टक्के काढायचे तर समोर 100% लिहायचे, एकूण रुपये खाली लिहायचे. झाला आन्सर. आता याला सोडवणार आपण. बे दोन्ही 4, बे पंचे 10, बे 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 साती 14, 7 5 35 म्हणजे 35%. आला याचा उत्तर. किती आहे? किती उत्तर आला याचा? 14/40 बरोबर 35%. आला का नाही उत्तर? ही लॉंग मेथड, ही शॉर्टकट मेथड आहे. तुम्हाला जे वापरायची ती वापरा. आता आपण शॉर्ट मेथडने दुसरा एक गणित पाहू काय आहे, आणि एक गणित पाहू, आणि पुढचा भाग, पुढचे गणित आपण नेक्स्ट व्हिडिओ मध्ये पाहू. तर हे लॉंग मेथड ही आणि शॉर्टकट मेथड दोन्ही मेथड तुम्हाला सांगितलेल्या आहेत. जर तुम्हाला कोणती आवडली तर ती तुम्ही यूज करू शकता. जर आपण म्हणलं माझ्याजवळ 500 रुपये आहेत, त्याच्यातून मी तुम्हाला 400 रुपये दिले तर मी तुम्हाला किती टक्के रुपये दिले? 500 रुपये आहेत, 400 रुपये दिले तर मी तुम्हाला किती टक्के रुपये दिले हे काढायचं आहे आपल्याला. तर काय करायचं आहे? कशाचे काढायचं? 400 रुपयाला किती टक्के म्हणतात, 400 रुपयाला किती टक्के म्हणतात हे काढायचं आहे. प्रश्न पहिले नीट ऐकून घ्यावा. याचा अर्थ काय? 400 म्हणजेच किती टक्के होतात. तर आणि आपल्याला माहिती आहे टक्के म्हणजेच काय असतो? 100. 100 लिहून टाकायचा. छेदात एकूण संख्या. आता काय करायचं आहे? 2 काढ 2